मित्रांनो, पूर्वीच्या काळी दाटीवाटीनं अशी खूप सारी झाडं शेत शिवारामधून असायची. त्यातल्या त्यात आमराया, या विस्तीर्ण अशा आमराया पसरलेल्या असायच्या. एका एका रांगेत 10-10, 12-12, 15-15 झाडं ही आंब्याची असायची. आणि आता सध्याच्या स्थितीमध्ये एखादं दुसरं झाड कुठंतरी क्वचितच दिसतं. ही झाडं जी दिसत आहेत विरळमध्ये, तर ही केव्हाचीच तुटून पडली असती. मात्र एकीकडे आपण म्हणतोय वृक्ष लावा, वृक्ष जगवा. तुकाराम महाराज सुद्धा म्हणून गेले की वृक्ष वेली आम्हा सोयरी वनचरे, म्हणजे वृक्ष आणि वेली सोबत सोयीर पण तुकाराम महाराजांनी सांगितलं. आणि हे सांगत असताना ही झाडं आता विरळ झालेली आहेत. एखाद दुसरं जे काही असं आंब्याचं झाड दिसतं, तर ते आंब्याचं झाड कुठेतरी भावकीच्या हिश्श्याचं असल्यामुळं ते कुठंतरी ते तोडता येत नाही, पाडता येत नाही. मात्र त्याच्यातही बरेच खोडसाळपणे भावकी ही करत असते. झाडाच्या बुडामध्ये जाळ करणं. आता हा एक धुऱ्यावर असलेला एक आंबा, ज्याला खुन्नचा आंबाही म्हणतात. हा यावर्षी बरीच आंबी ही मोहरलेली आहेत आणि जवळपास सगळ्याच आंब्याला ही लगबग आंबी लागलेली आहेत. आता याच्यापेक्षा दुप्पट, चौपट, पाचपट आकाराची झाडं याच्या आधी आंब्याची विस्तीर्ण अशी असायची. 15-15, 20-20, 25-25 हजारापर्यंत एक आंबा उतरायचा. 8-8 दिवस ते उतर करायला ना उतरीसाठी लागायचे. खुडी, झेलं ही सगळी त्याची आंबा उतरवायची एक साहित्य होतं. आणि याच्यामध्ये असे हे आंबे लागल्याच्या नंतर 21 फाड्याचं 100 आंबा, म्हणजे 6 आंब्याचं एक फाडा असायचं. आणि मग त्या 121 ते 125 आंब्याचा शेकडा मोजला जायचा. आणि वानवळा हा दिला जायचा. लग्न कार्यासाठी एखाद्या गावात गेलं की त्या आंब्याचा माज घातलेला असायचा माळवदात माडीवर, आणि आंब्याचा सगळीकडे सुगंध दरवळ असायचा. आता ही जी आंबी आहेत, तर आता याला सुद्धा सरकार तर शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही. मात्र जे काही वानरं आहेत किंवा माकडं आहेत, तर याचा उच्छाद आता सार्वत्रिकपणे सगळीकडेच वाढलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये इकडे येत असताना शेतात सहज फिरायला म्हणून या झाडावर ही खूप साऱ्या वानराचा कळप या ठिकाणी दिसला. आणि त्यांना उतरवण्याच्या प्रयत्नामध्ये आधीच त्यांनी या खूप साऱ्या आंब्याचा सडा या ठिकाणी घातला होता. आणि ही एवढ्या मोठ्या संख्येत हे कोवळे आंबे खाली पडलेले आहेत. हे खूप मोठं नुकसान आहे. आणि कोणीही शेतकरी असला तर शेतकऱ्याच्या नजरेत हे भरवत नाही, कारण त्याचं मन हे वेदनेनं कळवळतं. आणि इतकी जी काही सिस्टम आहे, व्यवस्था आहे, तर या लोकांना या गोष्टीशी काहीही घेणं देणं नाही. 1972 मध्ये वन संरक्षण कायदा आला. वन्य प्राण्यांच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी आल्या. मात्र वन्य प्राण्यांना सरकार थांबू शकलं नाही, किंवा त्याच्यासाठी काही उपाययोजना सरकारच्या वतीनं केल्या जात नाहीत. शेतकऱ्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. आणि त्या योजनातून किती शेतकऱ्याचं भलं होतं, किती नाही, हा वेगळा चिंतेचा विषय आहे. मात्र हे जे काही आता हे माकडं किंवा वानरे ज्याला म्हणू आपण, तर यांनी जे हे काही नुकसान केलेलं आहे, तर हे नुकसान आता हे भरून निघण्यासारखं नाही. मात्र ही जी काही आहेत, तर ही गावरान आंबी आहेत, आपली पारंपरिक देशी आंब्याची झाडं आहेत. ही झाडं कुठंतरी जतन झाली पाहिजेत. ही कुणाच्याही शेतात असली तर शेताचं फारसं काही नुकसान होत नाही. जास्तीत जास्त 1 गुंठा 2 गुंठे जागा पडते, आणि त्याच्यात काय सोयाबीन जर पेरलं तर 25 किलो किंवा 50 किलो उत्पादन 1000-1500 रुपयाचं वाढेल. मात्र एक जर आंबा चांगला आला आणि 2-3 महिने जर त्याला व्यवस्थित या माकडापासून, वानरापासून सांभाळलं, तर नक्कीच त्याच्यातून 15, 20, 25 हजाराचं उत्पन्न येऊ शकतं. हा तुमचा आमचा अनेकांचा अनुभव आहे. कारण ज्या काही जुन्या आपल्या देशी पारंपरिक गोष्टी होत्या, तर त्यांना एक वेगळीच चव होती. आणि आजही बाजारामध्ये लोटगाड्यावर खूप सारे आंबे विक्रीसाठी येत असताना एखादं जर त्या ठिकाणी गावरान आंब्याचं टोपलं जर उतरलं, तर अक्षरशः ₹100, ₹150 किलोनं त्याच्यावर उड्या पडतात आणि 10 मिनिटात ते टोपलं साफ होऊन जातं. तर असो, तुमच्या काय फीडबॅक आहेत याच्याबद्दल कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.